नमस्कार. DS4 चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. राज्यात हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरला असून नाशिकच्या येवला तालुक्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून कुसमाडी परिसरातील एका शेतकऱ्याने हतबल होऊन थेट इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. येवला तालुक्यातील कुसमाडी, धामोडे, अंकई आणि नायगव्हाण परिसरात काल अचानक आलेल्या वादळी पावसाने आणि गारपिटीने थैमान घातले. काही मिनिटातच होत्याचे नव्हते झाले. शेतात उभी असलेली पिके जमीनदोस्त झाली, तर काही ठिकाणी गारांच्या थराखाली कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्वात भयानक परिस्थिती ही कुसमाडी परिसरात पाहायला मिळाली. येथील एका हतबल शेतकऱ्याचा तब्बल 10 एकर क्षेत्रावरील कांदा या गारपिटीत पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. वर्षभराची मेहनत, डोक्यावर असलेले कर्ज आणि आता समोर दिसणार शून्य उत्पन्न या विवंचनेतून या शेतकऱ्याने आता जगायचे कसे असा सवाल करत शासनाकडे इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. ही मागणी म्हणजे प्रशासनासाठी आणि व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. केवळ कुसमाडीच नाही तर धामोडे, अंकई आणि नायगावन परिसरातही द्राक्ष बागा आणि कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके सडू लागली आहेत. या संकटामुळे शेतकरी पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडला आहे. रात्रंदिवस कष्ट करून पीक वाढवलं, पण एका तासातच सगळं संपलं. सरकारने तातडीने पंचनामे करून मदत दिली नाही तर आमच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. बाधित क्षेत्रात महसूल आणि कृषी विभागाने संयुक्त पंचनामे तत्काळ सुरू करा. DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. काल जो गारपिटीने पाऊस झालाय यात तुमचं कांद्याचं किती नुकसान झालंय, काय आता तुमची मागणी शासनाकडे? काल जो पाऊस झाला रात्री 7-8 वाजता, यामध्ये माझे 10 एकर कांद्याचं गारपिटीनं संपूर्ण नुकसान झालेलं आहे. कांद्याला पातच राहिलेली नाही. एकतर सरकारचे सुलतानी संकट बोकांडी शेतकऱ्यांचे आहे, कांद्याला भाव नाही आणि त्यातच हे आसमानी संकट आमच्या बोकांडी बसतंय. खरं तर कोणत्या देवाकडं मागणी मागावं, का सरकारकडं मागावं का देवाकडं मागावं, दोघंही आज आमच्यावर कोपले आहे आणि यातून काहीतरी सरकारने मार्ग काढावा. शेतकरी कसं काय उजरल? आज मजुरी ₹500 नुसते रोजंदारी मजुराची झालेली आहे. भरमसाठ खर्च कांदा पिकवताना येतो. एकतर पहिला अवकाळी पावसानं शेतकरी बरबाद झालेला होता. त्यातून कसं तरी आम्ही उभं राहिलो. थोडंफार पोटाकरता करावं लागतं म्हणून उभं राहतो शेतकरी आणि त्यातच हे आसमानी संकटानं फार बरबाद करून टाकलं. आम्हाला ती इच्छामरणाची इच्छा आहे. सरकारने त्याला परवानगी द्यावी. आणि नाहीतर सरकारने या झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी. आम्हाला भरपाई नसेल तर फेडरेशन मार्फत या कांद्याची खरेदी करावी अशी मी सरकारला विनंती करतो.